बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण. खरं पाहायला गेलं तर जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15 तारखेच्या आत करायचे अशा संदर्भात नवीन लेखशीर्षमध्ये तरतूद आहे. परंतु यासाठी 10 तारखेच्या आत आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही निधी असतो म्हणजे संबंधित महिला ज्या विभागाची आहे किंवा ज्या प्रवर्गातून आहे त्या प्रवर्गाने त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला निधी देणं देखील आवश्यक असतं. कारण 10 तारखेपर्यंत निधी आल्यानंतर 15 तारखेच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण होतं. मागील 3-4 महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. मग यावेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाबाबतचा GR अजूनही न आल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती GR न येताच पैसे येणं शक्य आहे का, किंवा लाडक्या बहिणींचा हप्ता यावेळी वेळेवर मिळण्याच्या ऐवजी पुन्हा लांबणीवर पडणार का, असा प्रश्न राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पडत आहे. कारण आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतर मागील काही महिन्यांपासून अनेक महिला अपात्र होत आहेत, अनेक महिलांचे योजनेचे पैसे थांबले आहेत. साधारणपणे सुरुवातीच्या काळामध्ये 2,63,00,000 असणारा आकडा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 1,70,00,000च्या आसपास आलेला आहे. म्हणजेच की जवळपास लाखांहून अधिक लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. मग हळूहळू ही योजना बंद होण्याच्या मार्गाने चालली का काय, किंवा या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण होणार की नाही, नवीन KYC बाबत काय अपडेट आहे आणि लाडकी बहीण योजनेचा GR कधी येऊन खात्यावरती पैसे कधी मिळणार, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहेत. तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. लाडकी बहीण योजनेबद्दल तुमच्या मनामधील सर्व शंका लगेच दूर होणार आहेत. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणी करत असतो. तर लक्षात घ्या, सुरुवातीचा पहिला मुद्दा की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाबाबतचा GR अद्याप आलेला नाही. आता या GRचा एक मुद्दा सर्वात आधी लक्षात घ्या. सुरुवातीच्या काळात म्हणजेच की लाडकी बहीण योजना मार्च 2026च्या आधी जो GR यायचा तो GR यायचा डायरेक्ट वितरणाबाबतचा. म्हणजेच की राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून लाडकी बहीण योजनेमध्ये जे जे पैसे लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी महिला व बालविकास विभागाला कमी पडतायत तो निधी त्या ठिकाणी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिला जायचा. आणि मग त्या संदर्भातील GR आल्यानंतर 2 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्यक्षात वितरण व्हायचे. त्यानंतर मार्च मध्ये काय झालं की लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्याकरिता डिसेंबर पर्यंत मुदत दिली आणि ते दुरुस्तीसाठी मार्च महिन्यापर्यंत मुदत मिळाली. मग मार्च महिन्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय झालं की संबंधित महिला ज्या प्रवर्गाच्या आहेत KYC करताना त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांचा जात प्रवर्ग निवडण्यासाठी सांगितलं होतं. मग हे जात प्रवर्ग निवडण्यासाठी का सांगितलेलं की सरकारने काय ठरवलं की आता महिला समजा एखादी महिला ओपन आहे, एखादी महिला SC आहे, एखादी ST आहे किंवा एखादी OBC आहे, तर त्या प्रवर्गासाठी सरकारच्या वतीने जो निधी दिला जातो त्याच निधीतून त्या ठिकाणी त्या संबंधित लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पाठवायचे. आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने लाडकी बहीण योजना मार्च 2026 पासून मार्च 2027 पर्यंत नवीन लेखशीर्ष खाली काम करेल. म्हणजेच की 1 वर्षभर तरी लाडकी बहीण योजना चालणार आहे, एवढं तर 100% फिक्स आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आहे का, तर कोणतीही अडचण नाही. म्हणून तुमचा जो पहिला प्रश्न होता की लाडकी बहीण योजना खरंच बंद होईल की काय, तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. अर्थातच यामधील अनेक महिला अपात्र झाल्या आहेत, परंतु योजना बंद होणार नाही एवढं मात्र खरं आहे. आता पुढचा राहिला मुद्दा, मग या नवीन लेखशीर्षेमुळे काय झालं की प्रत्येक प्रवर्गाला म्हणजे मग ओपन असू द्या, SC असू द्या, ST असू द्या, OBC असू द्या, प्रत्येक प्रवर्गाला सरकारच्या वतीने काय सांगितलं गेलं की जो काही निधी असेल तो निधी तुम्ही 10 तारखेच्या आत महिला व बालविकास विभागाला द्यायचा. कुणाला द्यायचा? महिला व बालविकास विभागाला तो निधी देऊन टाकायचा. मग महिला व बालविकास विभागाने काय करायचं, तर महिला व बालविकास विभागाने 15 तारखेच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्यक्षात पैशांचं ट्रान्सफर करायचं. म्हणजेच की 15 तारखेच्या आत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा करायचे, जे मागील 2-3 हप्त्यांपासून आपण पाहिलं आहे. अशाच पद्धतीने प्रक्रिया होत आहे. पण यावेळी अद्याप GR आलेला नाही. आता मागील 2-3 हप्त्यांपासून आपण काय पाहिलं, GR कोणता येतो की फक्त अनुसूचित जाती म्हणजेच की SC प्रवर्गातील ज्या महिला आहेत
त्यांच्यासाठीचा GR येतो, इतर GR येत नाहीत. हे आपण पाहिलेलं आहे, हे 100% खरं आहे. म्हणून SCचा GR येतो आणि तो GR आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2-3 दिवसांमध्ये पैशांचे वितरण देखील होते. अद्याप GR आलाय का? तर अद्याप GR आला नाही. आणि GR न येता पैसे वितरण शक्य आहे का? 100% शक्य आहे. का? परत तुम्ही म्हणाल की काय तुम्ही सांगता, काय फेकता? ऐकून घ्या आधी. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, जो SC बाबतचा GR येतो तो देखील GR सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्या महिलांसाठी जो निधी कमी पडतो तो GR येत असतो. आता एप्रिल महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं की एप्रिल हप्ता वितरणाच्या वेळी कोणताही GR न येता डायरेक्ट महिलांच्या खात्यावरती पैशाचे वितरण झाले होते. 2 हप्ते पडले होते. एक हप्ता मार्च महिन्याचा आला आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचे पैसे आले होते. म्हणूनच GR न येता देखील वितरण शक्य आहे, 100% खरं आहे. म्हणून GR नाही आला म्हणून घाबरून जाण्याची कोणतीही काळजी नसावी. लक्षात घ्या, 15 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देणं बंधनकारक आहे. म्हणजे 15 ऑगस्टच्या आधी नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण करावे लागेल महिला व बालविकास विभागाला देखील. आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने सरकारच्या वतीने देखील संपूर्णपणे पूर्वतयारी होती की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण करायचे. साधारणपणे 13 तारखेच्या आसपास, 14 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट मेसेज देखील येऊ शकतात आणि त्यांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होणार आहेत. अजूनही लक्षात घ्या, हा एक मुद्दा क्लिअर करतो. पैसे किती रुपये येणार आहेत? तर 1500 रुपये येणार आहेत. ना 2100 रुपये येणार आहेत, ना 3000 रुपये येणार आहेत. रक्षाबंधन निमित्त जे हप्ते मिळेल किंवा रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणार, याबाबतची कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे जे पैसे येणार आहेत ते 1500 रुपयांप्रमाणे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील. ज्या लाडक्या बहिणींना मागील सर्व हप्ते आले आहेत त्या लाडक्या बहिणींना हा देखील हप्ता जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या नवीन KYC बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. कधी चालू होईल काहीही सांगू शकत नाही. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत हे देखील कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करून पुढील सर्व कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.